मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू घरातील सर्वांना म्हणते की लवकरात लवकर राघव घरी असतील, तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो. मग आता राजश्री म्हणते, हो खरंच ना गं सिंधू. तेव्हा सिंधू म्हणते, हो आई, तुम्ही काळजी करू नका, तुमचा राघव असेल लवकरात लवकर घरी आणि मी तुम्हाला शब्द देतीये. त्यावेळी रुक्मिणी म्हणते, हो ना गं सिंधू, पण राघव कधी घरी येणार आहे ते सांग ना, आज येणार आहे का? मग आता सिंधू म्हणते, अगदी आजच नाही, पण येतील ते घरी. पण आपल्याला एक खूप मोठा पुरावा मिळाला आहे. काय पुरावा आहे असं रुक्मिणी आनंदानेच विचारते. तेव्हा सिंधू म्हणते, काकू कसं असतं ना, काही काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात पण आपलं लक्षच त्याच्याकडे जात नाही. तेव्हा राजश्री म्हणते, हे बाई बघ, जरा कोड्यात बोलू नको, सांग ना काय झालंय. तेव्हा सिंधू म्हणते, आई काकू बहुतेक मधू ही जिवंत आहे. आज सिंधूने सांगितलेली ही न्यूज ऐकून सर्वांनाच प्रचंड धक्का बसतो. तेव्हा राजश्री विचारते, काय म्हणजे राणी जिवंत आहे? तेव्हा सिंधू म्हणते, हो. तेव्हा सिंधू आता सांगू लागते की कशी एक पुरावा सापडलाय जेणेकरून राणी जिवंत आहे हे सिद्ध होईल. आता ती सांगू लागते, त्या दिवशी जेव्हा लक्ष्मीपूजन चालू होतं त्यावेळी आता तेथे आग लागली होती बाहेर. मग आता त्यांना सगळ्यांना आठवतं की सिंधू बाहेर आग लागली म्हणून धावत पळत गेली होती आणि तिनेच ती आग विझवली होती आणि तेथेच त्या गादीमध्ये तिला मधूचं कानातलं सापडलं. आणि मग कशा प्रकारे मधूने आणि त्या श्रीकांतने हा डाव रचला असेल हे सगळं काही सिंधू आता घरातील सर्वांना सांगते. तेव्हा खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागलाय आणि या पुराव्याच्याच आधारे मधूच्या घराचं सर्च वॉरंट आपले वकील काढणार आहेत असं आता सिंधू म्हणते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, विभावरी ताईंच्या घरी पोलिसांनी धाड आता टाकायलाच हवी, कारण तेथे खूप पुरावे मिळतील आपल्याला. तेव्हा ऋतुजा म्हणते, वा सिंधू, अगं मानलं तुला. आणि आत्ताच्या काळामध्ये तुझ्यासारखी सावित्री असताना आपल्या राघवला काहीही होणार नाही. तेव्हा सर्च वॉरंट कधीपर्यंत मिळणार आहे असं रुक्मिणी विचारते. तेव्हा सिंधू म्हणते, ते अजून कळलं नाही, पण ते लवकरच मिळेल. आता राजश्री म्हणते, परमेश्वरा, माझ्या राघववर तुझी कृपादृष्टी अशीच राहू देत. तेव्हा रुक्मिणी म्हणते, त्याला लवकरात लवकर या संकटातून सोडव. मग आता ऋतुजा देखील देवाकडे प्रार्थना करत आमच्या राघवला लवकरात लवकर घरी पाठव असं म्हणते. तेव्हा सिंधू देखील बाप्पाकडे प्रार्थना करते की बाप्पा, आजपर्यंत जसा आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला ना, तसाच इथून पुढेही राहा आणि माझ्या राघवला लवकरात लवकर घरी परत सुद्धा घेऊन ये. दुसरीकडे ॲडव्होकेट पाटील हे आता फोनवर बोलत चाललेले असतात. त्याच वेळी आता तेथे मधूची गाडी येते. मधू आता त्याचा पाठलाग करत 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 एका अज्ञात ठिकाणी आता तेथे येते. तेव्हा ॲडव्होकेट पाटील हे आता पुढे चाललेले असतात आणि फोनवर बोलत असतात की तुमचे पेपरवर्क आम्ही तयार करून ठेवू नक्कीच, भेटून नक्कीच बोलूयात असं आता ॲडव्होकेट पाटील असे म्हणतात आणि फोन ठेवतात. फोन ठेवल्यानंतर मात्र इकडे आता मधूची गाडी ही पुढे 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 येतच राहते. आणि मग ॲडव्होकेट पाटील जेव्हा आता तो फोन ठेवतात आणि त्यांच्या खिशातून सिंधूने दिलेलं ते मधूचं कानातलं काढतात आणि त्या कानातल्यांकडे खूप वेळ पाहतच राहतात. तेव्हा ते कानातले पाहत असताना मधू नेमकं ती पाहते आणि पुढे पुढे येत आता पटकनच ॲडव्होकेट पाटलांना गाडीने उडवते. त्यामुळे ॲडव्होकेट पाटलांच्या हातात असणाऱ्या सर्व फाईल्स, त्याचबरोबर तिथे असणारे ते कानातलं सगळं खाली पडतं. मग आता मधूने ॲडव्होकेट पाटलांचा ॲक्सिडेंट केलेला असतो आणि मग त्यामध्ये ते जागीच बेशुद्ध झालेले असतात. त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली असते आणि तोंडाला देखील. मग आता मोठ्या तोऱ्यातच मधू ही गाडीतून खाली उतरते आणि लगेच ॲडव्होकेट पाटलांजवळ येते. ते पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असतात. त्यांच्या डोक्यातून रक्तसुद्धा खूप येत असतं. मग काही वेळातच आता त्यांचा हात पकडून आता व्यवस्थित करते आणि त्यांच्याकडे असणाऱ्या त्या कानातल्याकडे पाहतच राहते आणि मग म्हणते की सिंधू, एकच पुरावा तुझ्याकडे होता ना, हा माझा. कारण हे माझे कानातले पाहून तुला असं वाटलंच असेल की मी जिवंत आहे म्हणून. आता तोच पुरावा मी नष्ट केलाय. आता तुझ्या राघवला तरी तू कशी सोडवणार, असं म्हणून आता ती त्या कानातल्याकडे पाहतच राहते आणि म्हणते, तू आणि राघवने मिळून मला एवढा त्रास दिलाय ना, 1%ही हा त्रास होणारा तुम्हाला नाहीये. कारण राघवने माझं प्रेम फक्त सिंधू तुझ्यामुळे नाकारलं. तुम्ही दोघे नवरा बायकोंनी मिळून मला फसवलं. नेहमी मला एक वेगळी आशा दाखवली, परंतु राघवचं
प्रेम फक्त सिंधू होतं. माझ्यावर त्याचं प्रेमच नव्हतं. मला फक्त खोटी प्रेमाची स्वप्न दाखवली. मी तुम्हाला बरबाद करून राहणारच असं आता मधू जणू शपथच घेते. हे बघ सिंधू, तू पुरावे शोधून शोधून थकशील पण तुला मिळणार नाही. मी तुला आता एकच गोष्ट सांगते की तू माझ्या विरोधात कधीही इथून पुढे तरी जिंकू शकत नाही. हा एकमेव पुरावा होता ना तुझ्याकडे कानातले, त्या पुराव्याचं काय करायचं ना ते फक्त माझ्या हातात आहे असं आता मधू म्हणते. तिच्या मनात आता सिंधूविषयीचा राग स्पष्टपणे दिसत असतो. दुसरीकडे आता घरातील सर्वजण आता सिंधूचं खूप कौतुक करत असतात, कारण एक पुरावा तरी तिला सापडलाय. रुक्मिणी म्हणते, लवकरात लवकर माझा राघव घरी येऊ देत, बस झालं. आम्ही सर्वजण तुला सपोर्ट करण्यासाठी आहोतच. राजश्री म्हणते, माझ्या राघवच्या पाठीशी तू असते ना सिंधू, त्यामुळे मला काहीही चिंता नसते, कारण मला माहीत आहे तू माझ्या राघवला काहीही होऊ देणार नाही आणि लवकरात लवकर सुखरूप घरी घेऊन येशीलच. तेव्हा सिंधू म्हणते, आपल्या विचारांची ताकद ना आई खूप मोठी असते. आपल्या विचारांच्या याच ताकदीवर असाध्य गोष्टीसुद्धा आपण साध्य करू शकतो. त्यामुळे आता आपण सर्वजण ठरवूयात की आपण फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा, निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही. म्हणजे आपलं कुटुंब सुखी झालंय, आपले राघव पुन्हा घरी आलेत ना, असाच विचार आपण करूयात. तेव्हा सिंधूला सर्वजण हो असं म्हणतात. त्यानंतर रुक्मिणी म्हणते, बरोबर आहे सिंधू तुझं, मी आणि राजश्री राघवला भेटून येतो. सिंधू, तू आणि ऋतुजा, रेश्मा तुम्ही तिघीही घरी थांबा, चालेल ना? तेव्हा ठीक आहे असं आता ऋतुजा म्हणते. तेव्हा त्या दोघीही आता लगेच तेथून राघवला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात. मग आता सिंधू आणि त्याचबरोबर ऋतुजा, रेश्मा या तिघीही बसलेल्या असतात. तेव्हा आता सिंधूला अचानक सालेकर इन्स्पेक्टर यांचा फोन येतो. बोला इन्स्पेक्टर साहेब असं सिंधू म्हणते. मग एक बॅड न्यूज आहे असं सालेकर इन्स्पेक्टर म्हणतात. तेव्हा काय झालं नक्की, बोला ना पटकन असं सिंधू विचारते, कारण तिच्या मनाची ही धाकधूक आता वाढलेली असते. नक्की काय बॅड न्यूज असेल हा प्रश्न देखील तिला पडलेला असतो. त्यामुळेच ती सारखी सारखी विचारते. इन्स्पेक्टर सालेकर म्हणतात, कसं आहे ना सिंधू मॅडम, अहो तुमची जी केस घेतली होती ना ॲडव्होकेट पाटील, त्यांचा ॲक्सिडेंट झालाय. तेव्हा सिंधू आता पूर्णपणे हादरून जाते. तिला प्रचंड धक्का बसतो. ती विचारते, काय? मग आता ते म्हणतात की हो, त्यांचा ॲक्सिडेंट झाला. हे ऐकता सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग ती विचारते की कसा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा ते माहीत नाही, परंतु त्यांना गाडीने उडवल्याचं आता इन्स्पेक्टर सालेकर म्हणतात. सिटी हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट असल्याचं आता ते सांगतात. सिंधू म्हणते, त्यांची कंडिशन कशी आहे? ते ठीक तर आहेत ना? ते आता इन्स्पेक्टर सालेकर म्हणतात की त्यांची कंडिशन जरा क्रिटिकल आहे, तुम्ही भेटायला जा. मग आता ठीक आहे असं सिंधू म्हणते आणि त्यांना भेटण्यासाठी जायला निघते. सिंधू फोन ठेवते आणि लगेच बाहेर जायला निघते. तेव्हा ऋतुजा आणि रेश्मा विचारू लागतात, काय झालं अगं सिंधू? तेव्हा सिंधू म्हणते, ॲडव्होकेट पाटलांचा ॲक्सिडेंट झाला. हे ऐकताच आता ऋतुजा आणि रेश्मा या दोघीही खूप घाबरतात. त्या विचारतात, तब्येत कशी आहे? सिंधू म्हणते, मी जाऊन येते, हा त्यांना भेटून येते, त्यांची कंडिशन जरा क्रिटिकलच आहे. तेव्हा ठीक आहे असं या दोघीही म्हणतात आणि जरा घाबरतातच. काही वेळानंतर आता सिंधू ही ॲडव्होकेट पाटलांना भेटायला लगेच इकडे येते. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सिंधू त्यांच्याकडे जात त्यांना विचारते की ॲडव्होकेट पाटील सर, पाटील साहेब तुम्ही कसे आहात? तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा त्यांना साधं बोलतासुद्धा येत नसतं. मग आता ते म्हणतात, सॉरी हा सिंधू मॅडम, मी आपला एकमेव पुरावा होता ना तो वाचवू शकलो नाही, मला माफ करा मॅडम, मला माफ करा असं तो जेव्हा सतत म्हणत असतो. सिंधू म्हणते की काही हरकत नाही, अगोदर तुम्ही बरे आहात ना ते सांगा, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा. मग आता हे घडलंच कसं असं सिंधू विचारते. तेव्हा ॲडव्होकेट पाटील हे सांगू लागतात की हे सगळं काही प्री प्लॅन होतं, कारण ॲडव्होकेट श्रीकांत धर्माधिकारी दिसतात ना तसे नाही आहे. त्यांना संशय आला होता, असं वाटतंय की आपल्याकडे कोणता तरी पुरावा आहे म्हणून. आपल्याला तो पुरावा सापडला आहे आणि त्या मधूनच त्यांनी हे सगळं काही केलं. तेव्हा आता सिंधूला पूर्णपणे धक्का बसलेला असतो की ॲडव्होकेट श्रीकांत या पातळीपर्यंत पोहोचू शकतो. मग आता ॲक्च्युली हा ॲक्सिडेंट नव्हताच असं सिंधू विचारते. मग आता ते म्हणतात, हो हे प्री प्लॅन होतं. आणि मग पुन्हा पुन्हा ते वकील आता सॉरी म्हणू लागतात. तेव्हा सिंधू म्हणते, प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका ना. तेव्हा आता सिंधू म्हणते, आमच्यामुळेच हे सगळं झालं, कारण आमची केस तुम्ही घेतली नसती तर तुमच्यावर ॲक्सिडेंटची वेळ आलीच नसती. पण तुम्ही कसलाही आता सध्या विचार करू नका, फक्त लवकर बरे व्हा असं सिंधू आता म्हणते.
तेव्हा आता सिंधूला ॲडव्होकेट पाटील म्हणतात, तुम्ही माघार घेऊ नका मॅडम, मी लवकर बरा होणारच आहे आणि काहीही झालं तरी ही केस आपणच जिंकणार असंही ते आता म्हणतात. सिंधू म्हणते, ही केस तर आपणच जिंकणार. त्या धर्माधिकारी वकिलांनी कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला ना, तरीही मी अजिबात घाबरणारी नाहीये पाटील साहेब, असं म्हणून ती त्यांच्याकडे पाहते. आता पुढे काय करायचं याचा प्लॅन सिंधू मनातल्या मनात करू लागते, कारण तिने आता चांगलंच ओळखलेलं असतं हे धर्माधिकारी वकिलांनी केलंय, आता त्यांची काही सुटका नाही. ही सिंधू तर त्यांना पूर्णच उरणार अशी ती मनात शपथ घेते आणि मधू नक्की कुठे आहे ना, कोणत्याही कोपऱ्यात जाऊन बसली ना, ती आकाश पाताळामध्ये जरी जाऊन लपली ना, तरीही मी तिला शोधणारच, असं आता सिंधू मनातल्या मनात म्हणते. दुसरीकडे आता राघवला भेटण्यासाठी राजश्री आणि रुक्मिणी या दोघीही आलेल्या असतात. तेव्हा राजश्री आपल्या राघवला पाहताच रडत असते. तेव्हा राघव म्हणतो, आई प्लीज, अगं रडू नकोस ना गं, आहे ना सिंधू तुमच्याबरोबर, ती करेल सगळं मॅनेज, माझा आहे विश्वास तिच्यावर. मग आता सिंधू आहे ना बाळा, म्हणूनच मला काळजी नाही आहे रे, कारण ती जे काही करते ना, खरंच खूप मन लावून करते आणि सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करते. ती तुला लवकरात लवकर सोडवणार आहे ही सुद्धा खात्री आहे. पण राघव बाळा, अरे तुझ्याशिवाय घरात मन नाही लागत रे. मग आता तो म्हणतो, ठीक आहे ना आई, अशा कठीण परिस्थितीतून माणसाला जावंच लागतं. पुढे आता रुक्मिणी म्हणते, राघवा हे बघ, विनायक सगळं काही ठीक करणार आहे, त्याची कृपा आपल्यावर आहे. मग आता राघव म्हणतो, काकू कसं आहे ना, हीच तुमची सर्वांची ताकद खूप प्रेरणादायी वाटते, हा तुमचा सपोर्ट मला खूप पुढे घेऊन जाणार आहे. मला सिंधूकडून समजलं पुराव्यांबद्दल. त्यावेळी राघव म्हणतो, हो पुरावा तर सापडला आहे. मग आता राजश्री अजूनच रडू लागते आणि म्हणते, बाळा अरे तुझ्याशिवाय घर अगदी सुनं सुनं आहे, अरे आमच्यासाठी अक्षरशः सगळं जग थांबलंय. मग आता राघव म्हणतो, आई अगं सांभाळ ना स्वतःला, सावर ना स्वतःला. तेव्हा राघव म्हणतो, आई जसा तुम्हा लोकांचा सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे ना, तसा देवसुद्धा आपल्या पाठीशी आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि तो पाठीशी असताना मला कुठल्याही गोष्टीची चिंता करण्याची अजिबात गरज नाही. तो आपल्या पाठीशी आहे म्हणून इतक्या कठीण परिस्थितीमधूनही आपल्याला तो सोडवतोय आणि आपल्याला चांगले पुरावे सुद्धा मिळतायत. तेव्हा रुक्मिणी म्हणते, हो ना बाळा, त्यामुळे तू निर्दोष सिद्ध आहे असं सुद्धा आपल्याला लवकरात लवकर सिद्ध करता येईल. आणि तसंही राघवा, तुझ्या आईने आता देवसुद्धा पाण्यात घालून ठेवलेत ना, ती काही तू सुखरूप बाहेर पडेपर्यंत त्यांना बाहेर सुद्धा काढणार नाही. आता राजश्री यापुढे अजिबात माघार घेणार नाही असं रुक्मिणी म्हणते आणि राजश्रीकडे पाहते तर राजश्रीच्या मनाची अजूनही घालमेल तशीच सुरू असते की कधी एकदा माझा राघव बाहेर येईल. आता माझ्या विनायकाला सुद्धा तिची ही इच्छा पूर्ण करावीच लागेल असं म्हणून ती आता हसते. तेव्हा राजश्रीलाही हसू येतं. मग आता राघवही हसतो आणि म्हणतो, काकू आई हे पहा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता फक्त काही दिवसांसाठी मी इथे आहे आणि आता तर सिंधूला पुरावासुद्धा सापडलाय, गोष्टी पुढे सरकायला सुरुवातसुद्धा झाली आहे, त्यामुळे तुम्ही कसलीही चिंता करू नका. आता खूप उशीरसुद्धा झाला आहे आणि इथले व्हिजिटिंग हॉर्ससुद्धा संपत आले आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज आता जा घरी. तर आता त्या दोघीही काळजी घे असं म्हणून तेथून जाऊ लागतात आणि राघवकडे पाहतच राहतात. राघव देखील आता त्या दोघींकडे पाहत असतो. मग आता त्यालाही खूप वाईट वाटतं, कधी एकदा मी इथून सुटेल आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, कारण मी मेन माणूस घरातला इथे या जेलमध्ये पडून आहे, तर घरातील सर्वांचं अजिबात कशातच लक्ष लागत नाही, पूर्ण घरालाच माझ्यामुळे खूप काळजी लागली आहे, कधी एकदा मी इथून सुटतोय असं राघवला आता होत असतं. तेव्हा राघव आता त्यांच्याकडे पाहतच राहतो. मग त्यानंतर दुसरीकडे आता मधू ही घरी येते आणि घरी आल्यानंतर तिच्या मामाला म्हणते, इकडे ये. मामा आता तेथे बसतो तेव्हा मधू देखील त्याच्या समोर बसते आणि लगेच त्याला म्हणते, मामा हा बघ, हा पुरावा सिंधूला सापडला होता असं मला वाटतंय, हे माझे कानातले आहेत आणि माझ्या अगेन्स्ट ती हे कानातले तिथे पुरावा म्हणून वापरणार होती, सादर करणार होती कोर्टामध्ये. मग आता मामा म्हणतो, मी असताना अजिबात काळजी करू नकोस. त्यावेळी आता मधू म्हणते, कशी काळजी करू नको मामा, मला खरंच खूप भीती वाटते, ती सिंधू आहे, सिंधू ती काही पण करू शकते, त्या सिंधूकडे माझ्या विरोधात काही अजून पुरावा असला तर मी काय करायचं, मी पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल आणि जर तिला समजलं की मी जिवंत आहे, मग मग काय करणार आहोत आपण.
तेव्हा श्रीकांत हसतो आणि म्हणतो, मला असं वाटत नाही, कारण राघववर जे काही एलिगेशन मी लावलेले आहेत ना, खरंच ते खूप गंभीर आहेत आणि मला असं वाटत नाही की ते ॲलिगेशन्स ते नाकारू शकतात. मी एवढी मोठी सेटिंग लावून ठेवली आहे ना मधू, तू विचारसुद्धा करू शकत नाही. राघवला पूर्णपणे मी अडकवलं आहे आणि अडकवलं असलं तरीही ती सिंधू काहीही करू देत, कोणताही पुरावे शोधून आणू देत, आपल्याला काहीच करू शकत नाही. आपल्या अगेन्स्ट एक सुद्धा पुरावा तिला आता मिळू शकत नाही. त्यानंतर मधू जरा घाबरलेलीच असते, तिला काय करावं हे सुचत नाही, कारण ती सिंधू ही राघवला वाचवण्यासाठी अगदी जीवाचं रान करू शकते, तिने हे पाहिलेलं असतं. म्हणूनच ती मामाला आता अलर्ट करण्याचा प्रयत्न करते की त्या सिंधूने दुसरा कोणताही पुरावा शोधणे अगोदर आपणच काहीतरी केलं पाहिजे मामा. म्हणजे ती कशाप्रकारे पुरावे शोधतीये आणि कुठे जातीये, काय करतीये, कुणाला भेटतीये, हे सगळं सगळं आपल्याला कळालं पाहिजे. मामा, तुला एक सांगू का रे, मला असं वाटतं ना की तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपण एक माणूस हायर करायला हवा. चालेल ना मामा? त्यावेळी मामा म्हणतो की चालेल ना, पण त्याच्यापेक्षा एक बाप आयडिया माझ्याकडे आहे. तेव्हा सांग ना मामा पटकन, कोणती आयडिया आहे, असं मधू आता म्हणते. त्यावेळी आता मामा म्हणत असतो, आपण जर रत्नपारखींच्या घरामध्ये CCTV इन्स्टॉल केले तर आपल्याला सगळं काही समजेल. ती सिंधू नक्की काय प्लॅन करते, नक्की कुठे पुरावे शोधायला जाते, या सगळ्या सगळ्या अपडेट आपल्याला समजतील, बरोबर आहे ना? मग आता मधू खूपच खुश होते आणि म्हणते, मामा अहो, ही तर अगदी एक्सलंट आयडिया आहे, पण आपण हे सगळं इम्प्लिमेंट करणार तरी कसं, असं मधू विचारते. तेव्हा मी आपल्या खास विश्वासू लोकांना कामाला आता लावतो, त्यांना अगोदर भेटतो. एकदा का रत्नपारखींच्या घरामध्ये ते CCTV लागले म्हणजे त्यांच्यावर आपल्याला अगदी बारीक लक्ष ठेवता येईल. तेव्हा मधू म्हणते, गुड आयडिया. आता श्रीकांत हा म्हणतो की ती CCTV कॅमेरे अगोदर कुठे कुठे इन्स्टॉल करायचे हे आपल्याला अगोदर ठरवावं लागेल. अगं मधू, तू इतकी वर्ष त्या घरात राहत होतीस, मग त्या घराचा कोपरान कोपरा तुला माहीत असेल ना, मग आपण अगोदर ते प्लॅन करूयात, चालेल ना? तेव्हा ती म्हणते, हो चालेल. आता त्या दोघांचं खूप वेळ डिस्कस सुरू होतं. काही वेळानंतर आता मधू म्हणते, मला त्या अगोदर एक कॉल करावा लागेल, असं म्हणून ती आता कुणाला तरी एक फोन करते आणि मला तुझी मदत हवी आहे असं फोनवर म्हणत असते. तेव्हा आता ती जे जे काही सांगत असते फोनवर ते सगळं काही मामा ऐकत असतो आणि मग नंतर काही वेळाने फोन ठेवल्यावर ती आणि मामा पुन्हा एकदा डिस्कस करू लागतात. अशा प्रकारे ते CCTV कॅमेरे तिथे लावायचे, म्हणजे सिंधू कुठून येते जास्त, कुठून जाते, कुठे प्लॅन करते, हे सगळं काही आता मधू त्याला सांगत असते. इकडे आता सिंधू ही राघवला भेटायला येते. तेव्हा राघव आता सिंधूला विचारतो, काय झालं? मग आता सिंधू लगेच उठते. तेव्हा आता तो म्हणतो, अगोदर बस, तू काय झालं ते सांग. मग आता ती म्हणते, श्रीकांत वकिलाला आपल्यावर संशय आलाय की आपल्याकडे कोणते तरी पुरावे आहेत म्हणून. हा राघव म्हणतो की आपल्याकडे आहेतच पुरावे, मग त्याला संशय येणारच होता, कारण तो कुणाला जिंकू देत नाही असं मी ऐकले. पुढे आता सिंधू म्हणते, अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. पुढे आता सिंधू म्हणते, पाटील वकिलांना त्यांनी गाठलंय. मग आता काय, म्हणजे नक्की काय झालं? ते सेफ आहेत ना आपले वकील, असं आता राघव विचारतो. मग आता सिंधू म्हणते, नाही, त्यांचा पाठलाग करून त्यांचा ॲक्सिडेंट घडवून आणलाय, असं म्हटल्याबरोबरच इकडे राघवला पूर्णपणे धक्का बसतो. काय बोलावं त्याला सुचत नाही, कारण सिंधूने अशी त्याला न्यूज सांगितलेली असते ना की त्याचा या गोष्टीवर पटकन विश्वासच बसत नाही. तो म्हणतो, काय सिंधू? मग आता ती म्हणते, हो, मी आत्ताच त्यांना भेटून आले आहे आणि त्यांची कंडिशन जरा क्रिटिकलच आहे, असं म्हटल्याबरोबरच राघव डोक्याला हात लावतो. त्यावेळी आता सिंधू पुढे विचारते, काय करायचं राघव? आता आपली केस लढायला फक्त पाटील वकील एकमेव हे वकील होते आणि त्यांच्या बाबतीतही श्रीकांतने असं काही केलंय. आता पुढे आपल्या केसचं काय होणार, असं ती विचारते. तेव्हा तो धर्माधिकारी असं काहीतरी करणार हा संशय अगोदरपासूनच मला होता सिंधू. तेव्हा सिंधू म्हणते, मग तुम्ही मला कल्पना का नाही दिली राघव? तेव्हा आता राघव म्हणतो, तशी संधीच नाही मिळाली ग सिंधू, मी तरी काय करू? आता सिंधू विचारते, राघव आता पुढे काय करायचं तुम्ही सांगा ना प्लीज. मग आता राघव म्हणतो, तू काळजी करू नको, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल, यावर आपण मार्ग काढूयात. मला सांग सिंधू, एखादा व्यक्ती हल्ला कधी करतो? तेव्हा सिंधू म्हणते, स्वतःचा बचाव करण्यासाठी. तेव्हा राघव म्हणतो, हो बरोबर, आणि सिंधू हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तेव्हा सिंधू आता विचार करते,
आता तिला समजतं पुढे काय काय करायचं, तेव्हा सिंधू राघवकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता मधूकडे लगेच श्रीकांत हा येतो आणि तिला म्हणतो, आज आपण एक टप्पा पूर्णपणे पार केलाय, कारण रत्न पारखींच्या घरात सीसीटीव्ही लागले. तेव्हा मधू आता खूपच खुश होते आणि थँक्यू मामा असं म्हणते. तेव्हा त्या घरात कोण काय करतंय आणि कोण कुठे जातंय याची इत्तनभूत माहिती आता आपल्याला मिळणार आहे. मधू आता रागातच म्हणते, स्पेशली त्या सिंधूची माहिती, कारण ती कुठे जाते, काय करते, हे सगळं आपल्याला कळेल. तर सिंधू ही वासुदेवाचं रूप घेऊन आता मधूच्या घरी येते. घरी आल्यानंतर श्रीकांत हा रूममध्येच असतो. त्यावेळी त्याच्याच रूममध्ये आता सिंधू वासुदेवाचं रूप घेऊन तेथे आलेली असते आणि इकडे तिकडे ते पाणी शिंपडते आणि म्हणते, मधू तू कुठे आहेस, आज काहीही झालं तरी मी तुला शोधून काढणारच आहे. असं म्हणून सिंधू आता मधूच्या फोटोकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.